हॅलो, मी डॉक्टर सारिका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। लग्नाला खूप वर्ष होऊनही नॅचरली नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही, तेव्हा तुम्हाला बाळासाठी इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट घ्यावी लागते। मग ह्या इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटसाठी जेव्हा तुम्ही जातात तेव्हा मोस्टली 80 ते 90% स्त्रियांमध्ये एकच कारण समोर येतं, ते म्हणजे श्रीबीज व्यवस्थित तयार होत नाही। श्रीबीजची क्वालिटी तिथे मॅटर केली जाते किंवा एंडोमेट्रियम लाइनिंग व्यवस्थित तयार होत नाही, हेच मेनली कारण असतं ज्यामुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही। मग हे जे श्रीबीज आहे ते व्यवस्थित तयार का होत नाही, कोणत्या कारणामुळे श्रीबीज व्यवस्थित तयार होत नसतं आणि जर श्रीबीज व्यवस्थित तयार होत नाही तर त्याचे निदान कसं केलं जातं, त्यावर कोणते उपाय आहेत किंवा कोणते ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत जेणेकरून तुमचं श्रीबीज लवकरात लवकर व्यवस्थित क्वालिटेड तयार होईल आणि नॅचरली गर्भधारणा तुम्ही करू शकता। दोन कारणांमुळे तुमचं श्रीबीज व्यवस्थित तयार होत नाही, पीसीओडी आणि पीसीओएस। तर पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये देखील फरक आहे। पीसीओडीची जी ट्रीटमेंट आहे ती इझिली होते आणि पीसीओएस होत नाही। मग या दोन्हींमध्ये काय फरक आहे हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला सर्व कारणे माहीत असतील किंवा ट्रीटमेंट ऑप्शन्स माहिती असतील, त्याबद्दल संपूर्ण माहिती जर असेल तर तुम्हाला इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी जास्त एफर्ट्स पडत नाहीत। तर सर्वात आधी आपण पाहूयात की श्रीबीज व्यवस्थित तयार होत नसतं तेव्हा मेनली तिथं कारण असू शकतं पीसीओडी किंवा पीसीओएस। आता पीसीओडी किंवा पीसीओएस हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण पीसीओडी नेमकं काय आहे किंवा पीसीओएस नेमका काय आहे हे आपण जाणून घेऊया। ही जी स्क्रीनवर तुम्हाला इमेज दिसत आहे ती स्त्रियांच्या गर्भाशयाची इमेज आहे। स्त्रियांच्या गर्भाशयाची रचना असते योनी मार्ग, गर्भपिशवीचं तोंड, गर्भाशयाचा अस्तर म्हणजेच आतला लेयर जिथे गर्भ इम्प्लांट होतो, गर्भनलिका, स्त्रियांना 2 गर्भनलिका असतात आणि त्या गर्भनलिकांना जोडलेले असतात ओहुरी म्हणजेच बीजांड। दोन्ही गर्भनलिकांना 2 बीजांड जोडलेले असतात म्हणजेच 2 ओहुरी असतात, त्या श्रीबीज फॉर्मेशनचं काम करतात। बीजांड श्रीबीज तयार करण्याचं काम कसं करतं तर आपल्या ब्रेनमध्ये पिट्युटरी ग्लँड नावाची एक ग्रंथी असते जी शरीराच्या बाकी देखील ऑर्गन्सला कंट्रोल करते, त्यासोबत ओहुरींना देखील कंट्रोल करते। या पिट्युटरी ग्लँडद्वारे एफएसएच आणि एलएच असे 2 हार्मोन्स रिलीज केले जातात आणि हेच हार्मोन्स ब्लडद्वारे ओहुरीपर्यंत पोहोचवले जातात। मग तिथे हे हार्मोन्स रिलीज झाल्यामुळे ओहुरीमध्ये फॉलिकल्स तयार होतात। हे फॉलिकल इस्ट्रोजन हार्मोन रिलीज करतात आणि हे हार्मोन रिलीज झाल्यामुळे तिथे एलएच म्हणजेच एलएच हार्मोनची लेवल खूप जास्त वाढते आणि तुमचं श्रीबीज व्यवस्थित मॅच्युअर होऊन एलएच हार्मोन श्रोर झाल्यानंतरच तुमचं श्रीबीज गर्भधारणेसाठी रप्चर होतं। म्हणजे ते मॅच्युअर करण्याचं काम किंवा ते पूर्ण तयार करण्याचं काम हे पूर्ण हार्मोन्सवरती डिपेंड असतं। जेव्हा एलएच हार्मोन खूप जास्त प्रमाणात तयार होतं तेव्हा श्रीबीज रप्चर होतं आणि ते गर्भधारणेसाठी तयार होतं। याच प्रोसेसला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो। हे पाळीच्या मिड सायकलमध्ये म्हणजे पाळीच्या मध्यभागी 18व्या ते 20व्या दिवसाच्या मध्ये घडून येत असतं। मग अशा प्रकारे श्रीबीज जेव्हा रप्चर होऊन तयार असतं आणि शुक्राणूंचं आणि श्रीबीजचं जर फर्टिलायझेशन झालं तर प्रेग्नन्सी राहते आणि ती 3 दिवस गर्भनलिका ज्या आहेत त्यामध्ये त्याचं फॉर्मेशनचं काम होतं आणि 3 दिवसानंतर तो गर्भ इम्प्लांट होण्यासाठी गर्भाशयामध्ये जातो। म्हणजे गर्भाशयाचं अस्तर किंवा गर्भाशयाचं लाइनिंग देखील तुम्हाला व्यवस्थित तयार होणं गरजेचं असतं। ज्यानंतर म्हणजे 3 दिवसानंतर जेव्हा गर्भाशयामध्ये जाणार असतो तेव्हा तिथे इम्प्लांट होण्यासाठी तुम्हाला गर्भाशयाचे लाइनिंग, एंडोमेट्रियम लाइनिंग, गर्भाशयाचं अस्तर व्यवस्थित असणं गरजेचं असतं। मग तिथे जाऊन तो गर्भ इम्प्लांट होतो आणि पुढे जाऊन तो गर्भ वाढतो। मग अशा प्रकारे नॅचरली नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची प्रक्रिया होत असते। मग यामध्ये सगळा हार्मोनचा रोल कसा, मग ओव्हरऑल ही जी नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची प्रोसेस तुम्ही पाहिली, मग यामध्ये पूर्ण हार्मोन्स काम करतात। मग जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल किंवा इतर काही कारणांमुळे तुमची सिडेंटरी लाईफ आहे, जेवण व्यवस्थित नाही आहे किंवा तुमचं रेग्युलर रुटीन जे आहे ते डिस्टर्ब आहे, तर तुम्ही स्ट्रेसमध्ये असू शकता आणि त्यानंतर ब्रेनमध्ये जे पिट्युटरी ग्लँड आहे तिच्याद्वारे तुमचे हार्मोन्स व्यवस्थित सिक्रेट होणार नाही। जर हार्मोन व्यवस्थित सिक्रेट झाले नाही तर फॉलिकल तयार होणार नाही। जेव्हा फॉलिकलद्वारे इस्ट्रोजन रिलीज होतं तेव्हा श्रीबीजचं फॉर्मेशन होतं आणि मग ते श्रीबीजचं फॉर्मेशन होणार नाही आणि श्रीबीजचं फॉर्मेशन झालं नाही तर एलएच श्योर होतं। तेव्हा फॉलिकल्सचं श्रीबीजमध्ये रूपांतर होतं तेव्हा एलएच जास्त प्रमाणात श्योर होतं आणि एलएच जर फॉर्मेशन झालं नाही तर तुम्हाला तिथे ओव्ह्युलेशन होत नाही। ही सर्व माहिती सांगण्याचं कारण एकच आहे की जेव्हा एफएसएच आणि एलएच हार्मोन तयार होतात पण त्यापुढचे हार्मोन्स व्यवस्थित तयार होत नाही किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असतो तेव्हा तुमच्या बीजांडामध्ये द्राक्षासारखे छोटे छोटे गाठी तयार होतात आणि त्या गाठी म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसतं
ते म्हणजे हे जे इमॅच्युअर झालेले किंवा हार्मोन्स व्यवस्थित सिक्रेट न झाल्यामुळे छोटे छोटे इमॅच्युअर राहिलेले फॉलिकल्स असतात त्याचं गाठीमध्ये रूपांतर होतं. म्हणजे PCOD म्हणजे काय, तर तुमचं बीजांडामध्ये द्राक्षासारख्या छोट्या छोट्या गाठी तयार होतात ज्यामुळे तुम्हाला गर्भधारणा होत नाही, ते मॅच्युअर होत नाही किंवा रप्चर होत नाहीत, त्या तशा सीज बनून तिथे राहतात. नेक्स्ट मासिक पाळीमध्ये जे हार्मोन रिलीज होतात ते बीजांडावरती व्यवस्थित काम करत नाही आणि बीजांड तुमचे नेक्स्ट प्रोसेस जे आहे म्हणजे श्रीबीज फॉर्मेशन होत नाही, तिथे तुम्हाला पुरुषांमध्ये स्रवणारं टेस्टोस्टेरॉन जे हार्मोन आहे ते रिलीज होतं. टेस्टोस्टेरॉन हार्मोन का रिलीज होतं, मग जेव्हा FSH LH द्वारे फॉलिकल्स तयार केलं जातं आणि LH श्योर होत नाही किंवा तिथे इस्ट्रोजन हार्मोनच तयार होत नाही, तिथे टेस्टोस्टेरॉन हार्मोन तयार होतं आणि टेस्टोस्टेरॉन किंवा अँड्रोजन नावाचं जे हार्मोन आहे ते पुरुषांमध्ये स्रवलं जातं आणि त्या स्त्रियांच्या ओठांच्या वरती किंवा चेहऱ्यावरती लव येणं यासारखे प्रॉब्लेम्स दिसतात. मासिक पाळी अनियमित होती, मासिक पाळीमध्ये कमी अंगावरून जातं किंवा एकदा मासिक पाळी जर आली तर 10 ते 15 दिवस अंगावरून जातं, थोड्या दिवस स्टॉप होऊन पुन्हा तुम्हाला मासिक पाळी येते. अशा प्रकारे तुमचं जे श्रीबीजचं फॉर्मेशन आहे ते व्यवस्थित होत नाही, त्यामुळे PCOD किंवा PCOS मध्ये तुम्हाला यासारखे प्रॉब्लेम्स दिसून येतात, ज्यामध्ये टोटली तुमची मासिक पाळीचं जे सायकल असतं ते डिस्टर्ब होऊन जातं. रेग्युलर मासिक पाळी येत नाही. मग मासिक पाळी जर व्यवस्थित आली नाही तर श्रीबीज व्यवस्थित तयार कसं होणार, तिथे ओव्ह्युलेशन कसं होणार, जर ओव्ह्युलेशन झालं नाही तर नॅचरली गर्भधारणा कशी होणार. मग नॅचरली कन्सिव्ह न होण्याचं सगळ्यात मोठं कारण असतं ते म्हणजे PCOD किंवा PCOS, ते होतं हार्मोनल इम्बॅलन्स. आता PCOD आणि PCOS मध्ये देखील फरक आहे, तो तुम्ही जाणून घेणं गरजेचं असतं. तर PCOD मध्ये काय होतं, तर फक्त छोटे छोटे द्राक्षासारख्या गाठी तिथे तयार होतात ज्या फक्त बीजांडापुरत्या किंवा ओव्हरीपुरत्या मर्यादित असतात. पण PCOS मध्ये काय होतं, तर संपूर्ण हार्मोनल इम्बॅलन्स होतो. तर त्याचं डेव्हलप झालं PCOD मधूनच PCOS डेव्हलप होतो. म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स सारखा होत राहिला, जास्त होत राहिला तर PCOS होतं. मग PCOS मध्ये काय होतं, ओटीपोटाचा घेर जास्त मोठा होतो, मासिक पाळी बिलकुलच अनियमित असते, 6-6 महिन्याला तुम्हाला मासिक पाळी येते, चेहऱ्यावरती ओठांच्या वरती लव यायला सुरुवात होते, मासिक पाळीमध्ये बिलकुलच काही अंगावरून जात नाही किंवा फक्त स्पॉटिंग होतं. मग हे जे नेक्स्ट लेवलचे सिम्पटम्स असतात ते PCOS मध्ये दिसतात. PCOS जास्त कॉम्प्लिकेटेड असतं अदर दॅन PCOD. जे PCOD लवकर ट्रीट होतं तर PCOS लवकर ट्रीट होत नाही, कारण त्यामध्ये पूर्ण हार्मोनल इम्बॅलन्स असतो, ब्रेन सिम्पटम्स इन्व्हॉल्व झालेले असतात, पेशंट जे असतं ते इरिटेट असतं किंवा त्याचा मूड सारखा चेंज होतो, कारण हार्मोन्स लेवल जी आहे तीच मी तुम्हाला सांगितलं तर पिट्युटरी ग्लँड जे आपल्या ब्रेनमध्ये स्थित आहे तिथून हार्मोन्स रिलीज होण्याचं काम होत असतं. मग अशा प्रकारे PCOD आहे तर मग तुम्हाला लवकरात लवकर निदान करणं किंवा मासिक पाळी तुमची थोड्या दिवसच झाले अनियमित झाली आहे किंवा तुम्हाला कमी ज्या अंगावरून जाते किंवा नॅचरली लवकर कन्सिव्ह होत नाही, तर त्यात लवकर तुम्ही जर डॉक्टरांना कन्सल्ट केलं तर सोनोग्राफीद्वारे किंवा सिम्पटम्सद्वारे डॉक्टर तुम्हाला डायग्नोस करतात. मग USG अब्डॉमिनल पेल्विस केल्यानंतर तुम्हाला PCOD डिटेक्ट होऊ शकतं. जर तुमचे PCODच्या पेक्षा देखील जास्त सिम्पटम्स तुम्हाला दिसत आहेत जे मी तुम्हाला सांगितले तर तिथे तुम्हाला PCOS डायग्नोस होतं. PCOS डायग्नोस तर होतं पण त्याच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी खूप जास्त दिवस लागतात, तुमचे हार्मोन रिस्टोर करण्यासाठी वेळ जातो, तुम्हाला पुन्हा मासिक पाळी नियमित करण्यासाठी 6 ते 1 वर्षाचा कालावधी देखील लागतो. हा कालावधी मर्यादित करण्यासाठी PCOS किंवा PCOD लवकरात लवकर ट्रीट करण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये खूप जास्त बदल करणं गरजेचं असतं, कारण ट्रीटमेंट पार्टचा जेव्हा आपण विचार करतो डॉक्टरांची ट्रीटमेंट आणि तुम्ही जे तुमच्यामध्ये बदल करणार आहेत या दोघांचं जर 50-50% तिथे असेल तर तुमचा PCOD किंवा PCOS लवकरात लवकर ट्रीट होतो, श्रीबीज व्यवस्थित नॅचरली तयार होतं, नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यासाठी तुम्हाला लवकर फायदा होतो. पण तुम्ही फक्त डॉक्टरांचा ट्रीटमेंट पार्ट केला आणि फक्त हार्मोनल मेडिसिन घेतले किंवा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस केले नाही किंवा तुमच्या खाण्यामध्ये बदल केले नाही किंवा तुम्ही योगा किंवा एक्झरसाइज केल्या नाही, तुमची लाईफ चेंजेस केली नाही, तर ट्रेस मेंटेन केला नाही, तर तुमची PCOD PCOS लवकर ट्रीट होत नाही, त्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे जर तुम्हाला PCOD किंवा PCOSचा त्रास असेल, श्रीबीज व्यवस्थित तयार होत नाही, ते वेळेवर रप्चर होत नसेल, तर तुम्हाला योगासनं करणं, योग्य डाएट घेणं हे खूप गरजेचं असतं. तर ही सर्व माहिती आपण PCOD PCOS बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली. PCOD PCOS लवकर ट्रीट करण्यासाठी काय करावं किंवा काय करू नये याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.